आजपासून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत। एलपीजी ते पेट्रोल, डिझेल आणि बँकिंग तसंच यूपीआय संदर्भात सुद्धा अनेक बदल आजपासून लागू झालेले आहेत। या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। यूपीआयचे व्यवहार करायचे, एटीएमचा वापर करायचा आहे, एलपीजी सिलेंडरचे दर, पीएफ पैसे काढण्याची प्रक्रिया, आधार अपडेट करायचा आहे, पॅन कार्डचे नियम, वाहन आणि विमान प्रवासाच्या खर्चात सगळ्यात बदल होणार आहे। जून महिन्यामध्ये संपूर्ण राज्यातील नागरिकांसाठी सर्वात मोठे आणि धक्का देणारे 10 बदल आता झालेले आहेत। या 10 बदलांपैकी पहिला बदल स्टेट बँकेतील खातेधारकांसाठी, पोस्टातील खातेधारकांसाठी आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधील खातेधारकांसाठी आहे। यासोबत या 10 बदलांपैकी दुसरा बदल राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी आहे। यासोबतच या 10 बदलांपैकी तिसरा बदल राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनच्या संदर्भात आहे। यासोबत या 10 बदलांपैकी चौथा बदल गॅसचे दर, गॅसच्या किमती, गॅस बुकिंग पासून ते घरी आणेपर्यंत आता महत्त्वाचे बदल झालेले आहेत। यासोबत पुढचा बदल म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत आहे। भरपूर दिवसांपासून पेन्शनधारक सरकारकडे मागणी करत होते। अखेर या पेन्शन वाढीबाबत महत्त्वाचा बदल आता झालेला आहे। यासोबत जिओचे सिम कार्ड, एअरटेल, वोडाफोन अशा कंपनीचे सिम कार्ड, तर या सिम कार्डच्या रिचार्जच्या संदर्भात आता महत्त्वाचे बदल झालेले आहेत। यासोबत राज्यामध्ये सुरू असणारी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, तर या सर्व योजनांच्या हप्त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आणि या जून महिन्यामध्ये काही महत्त्वाचे बदल आता झालेले आहेत। यासोबत तुमच्या घरामध्ये लाईटचा मीटर असेल तर या लाईटच्या मीटर आणि बिलाबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल आता महावितरणाकडून करण्यात आलेला आहे। यासोबत तुमच्या घरामध्ये 2 चाकी किंवा 4 चाकी गाडी असेल तर या गाडीच्या पेट्रोल डिझेलच्या संदर्भात मोठा बदल आता झालेला आहे। यासोबत जर तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि तुमचे पॅन कार्ड हे बँक खात्यासोबत जोडलेले असेल तर या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या संदर्भात आता काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, म्हणजेच तुम्ही गॅस ग्राहक असाल, बँकेचे खातेधारक असाल, योजनेचे लाभार्थी असाल, लाईट बिलाचे लाभार्थी असाल, पेट्रोल डिझेल तुम्ही खरेदी करत असाल किंवा मोबाईलमध्ये कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड असेल आणि त्या सिम कार्डला तुम्ही रिचार्ज करत असाल किंवा तुम्ही पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, गॅस ग्राहक असाल, योजनांचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हे 10 बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे 10 बदल तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे। अन्यथा जर तुम्हाला हे 10 बदल कळाले नाही तर तुमच्या खिशाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लागू शकते। आता बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये सर्व नियमांमध्ये आता बदल होत असतात। विविध वस्तूंच्या किमती कमी जास्त होत असतात। वेगवेगळ्या नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात येत असतात। त्याच पद्धतीने आता जून महिना सुरू होऊन भरपूर दिवस उलटलेले आहेत। तर या जून महिन्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता बदल झालेले आहेत। आता बघा, जून महिन्यात सर्वात मोठे 10 बदल होत आहेत। तर या 10 बदलांपैकी पहिला बदल राज्यातील गोरगरीब रेशनधारकांसाठी आहे। म्हणजेच ज्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि जे रेशनधारक या रेशन कार्डवरती गहू तांदूळ घेत आहेत तर त्यांना सरकारच्या माध्यमातून या जून महिन्यापासून अजून रेशन कार्डवरती 3 वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत। म्हणजेच तुम्हाला अगोदर वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु तुम्हाला या जून महिन्यापासून गहू आणि तांदळासोबत अजून 3 वस्तू आणि थोडेसे पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर रेशन कार्डवरती हे पैसे कसे मिळवायचे आहेत? तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत ज्या 3 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 3 वस्तू कोणकोणत्या आहेत, तुम्हाला रेशन कार्डवरती हे पैसे कसे मिळणार आहेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता पाहणार आहोत। परंतु जून महिन्यापासून जे 10 मोठे बदल होणार आहेत त्या बदलांपैकी दुसरा बदल म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून पेन्शनधारक सरकारकडे मागण्या करत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना
नागरिकांच्या पेन्शनमध्ये आता कोणकोणते बदल होत आहेत, यासोबत जून महिन्यांची पेन्शन येण्यासाठी तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत आणि जी पेन्शन वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे, तर ही पेन्शन किती वाढ करण्याचा निर्णय झालेला आहे, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सुद्धा पाहत आहोत। यासोबत जून महिन्यातील या 10 बदलांपैकी जो तिसरा बदल आहे, तर तो तिसरा बदल म्हणजे योजना आणि योजनेचे लाभार्थी। बघा, संपूर्ण राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, यासोबत राज्यातील अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना, तर अशा प्रकारच्या योजना सुरू आहेत। तर या योजनांचे हप्ते कधी येणार, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार, तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा झालेले असतील आणि आता तुम्ही जर मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता कधी येणार, यासोबत ज्येष्ठ नागरिकांचे हप्ते, संजय गांधी निराधार योजनेचे हप्ते कधी जमा होणार, तर अशा प्रकारे तुम्ही चौकशी करत होतात। तर याची आता अधिकृतपणे तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर ती तारीख कोणती आहे ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, जून महिन्यातील 10 बदलांपैकी जो चौथा बदल होत आहे, तर तो चौथा बदल म्हणजे स्टेट बँकेतील खातेधारकांसाठी, पोस्टामध्ये खाते असणाऱ्या खातेधारकांसाठी, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या खातेधारकांचे खाते आहे, तर त्यांच्यासाठी आता हा महत्त्वाचा बदल आहे। बघा, जून महिन्यामध्ये खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल आता होत आहेत। या खातेधारकांसाठी जो महत्त्वाचा बदल होणार आहे, तर तो बदल म्हणजे KYC। बघा, जर तुम्ही हे KYC केले नाहीत तर तुम्हाला बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत, बँकेमध्ये तुम्हाला पैसे टाकता येणार नाहीत। म्हणजे जर तुम्ही बँकेची तुम्हाला कामे करता येणार नाहीत, तुम्ही फोन पे, गुगल पे वापरत असाल तर तुम्हाला KYC करणं आवर्जून गरजेचं आहे। तुमचं खातं पोस्टामध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे। तर ही KYC तुम्हाला घरून सुद्धा करता येणार आहे। KYC कशी करायची आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती सुद्धा आता आपण पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, जून महिन्यातील 10 बदलांपैकी जो 5वा बदल झालेला आहे, तर तो 5वा बदल म्हणजे मोबाईल मधील सिम कार्ड। बघा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाकडे अँड्रॉइड म्हणजे स्क्रीनचे मोबाईल आहेत, या मोबाईल मध्ये सिम कार्ड आहेत। आता हे सिम कार्ड रिचार्ज वरती चालत असतात, तर मग या जून महिन्यामध्ये जिओचे रिचार्ज असतील, एअरटेलचे रिचार्ज असतील, यासोबत वोडाफोन आयडियाचे रिचार्ज असतील, तर ते रिचार्ज आता स्वस्त होणार आहेत। आता हे किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु जून महिन्यातील 10 बदलांपैकी 6वा बदल म्हणजे गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये बदल। बघा, मागच्या काही दिवसांमध्ये अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होतं, त्यामुळे आपल्याकडे जो गॅसचा साठा होता, तर तो गॅसचा साठा सुद्धा संपत आलेला होता, त्यामुळे आयात निर्यात करणं शक्य होत नव्हतं। परंतु सध्याच्या स्थितीला गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये जून महिन्यामध्ये जे पण काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत, म्हणजेच या जून महिन्यामध्ये तुम्हाला गॅस किती रुपयांना मिळणार, यासोबत गॅसच्या किमतींमध्ये वाढ होणार का गॅसचा तुटवडा होणार, या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये LPG भारत किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस म्हणजेच व्यावसायिक गॅस आहेत, काहींच्या घरामध्ये घरगुती गॅस आहेत। तर या गॅसच्या संदर्भात सरकारने महत्त्वाचे आता बदल केलेले आहेत। सध्याच्या स्थितीला पहिला बदल पाहायला गेला तर गॅस कनेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार होत होता, तर हा गॅस कनेक्शनमधील काळा बाजार रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व गॅस ग्राहकांना आता KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। या KYC साठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे, तर तो अर्ज कुठे आणि कसा भरायचा आहे याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ फक्त सविस्तर तुम्ही पाहायचं काम करायचं आहे। परंतु मित्रांनो, जून महिन्यातील 10 बदलांपैकी जो 7वा बदल होत आहे, तर तो 7वा बदल हा ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनच्या संदर्भात आहे। बघा, राज्यातील भरपूर 60 वयावरील नागरिक हे सरकारकडे भरपूर दिवसांपासून मागणी करत होते की आम्हाला तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडी तरी पेन्शन सुरू करा, तर सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची मागणी आता पूर्ण करण्यात येत आहे। 60 वयावरील नागरिकांना सरकारच्या माध्यमातून आता पेन्शन देण्यात येणार आहे, परंतु हे पेन्शन सरसकट देण्यात येणार नाही। यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल। ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे तर त्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणार आहे, परंतु ज्याप्रमाणे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 4 महिन्यांनी मिळतात, PM किसानचे 2000 रुपये 4 महिन्यांनी मिळतात, त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला आता 4 महिने वाट पाहायची गरज नाही, तुम्हाला
प्रत्येक महिन्याला ही पेन्शन मिळणार आहे, परंतु अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, पेन्शन सुद्धा मिळणार आहेत. परंतु जून महिन्यातील 10 बदलांपैकी जो 8वा बदल आता होत आहे, तर तो 8वा बदल पॅन कार्डच्या संदर्भात आहे. बघा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाकडे पॅन कार्ड आहे आणि प्रत्येकाने आपले पॅन कार्ड हे आपल्या बँक खात्यासोबत लिंक केलेले आहेत. जर तुम्ही पॅन कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलेले असेल तर तुम्हाला पॅन कार्डचे जे नवीन नियम लागू झालेले आहेत, जे बदल झालेले आहेत, तर त्या नियमांमध्ये आणि बदलांमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. अन्यथा तुमचे पॅन कार्डची सुविधा बंद होणार आहे. एकदा का पॅन कार्डची सुविधा बंद झाली तर तुम्हाला तुमच्या खात्यामधून पैसे काढता येणार नाहीत आणि खात्यामध्ये सुद्धा पैसे टाकता येणार नाही. तर पॅन कार्डच्या नियमांमध्ये कोणकोणते बदल आता झालेले आहेत त्याचीच माहिती आता देऊन टाकतो. परंतु जून महिन्यातील 10 बदलांपैकी जो 9वा बदल आहे, तर तो 9वा बदल म्हणजे आधार कार्ड अपडेटच्या संदर्भात आहे. बघा, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, परंतु प्रत्येक जण आधार कार्ड हा अपडेट करत नाही. प्रत्येक जणाला माहिती आहे की प्रत्येक जणांचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असते. जर तुम्ही या नियमांचे पालन नाही केले तर तुमचे खाते बंद होणार आहे. आधार कार्डची सुविधा बंद झाली की ऑटोमॅटिक तुमचे बँक खाते बंद होईल. मग तुम्हाला खात्यामधून पैसे काढता येणार नाहीत. यासोबत जे नागरिक सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत, ज्यांना सरकार आधार कार्डच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडत असते, तर त्यांना आधार कार्डवरील आणि पॅन कार्डवरील हे महत्त्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे. यामध्ये काही महत्त्वाचे बदल आणि काही महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहे. तर ती कामे कोणकोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. परंतु 10 बदलांपैकी जो शेवटचा 10वा बदल आहे, तर तो 10वा बदल म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या. बघा, पेट्रोल डिझेलच्या किमती. बघा, पेट्रोल डिझेलच्या किमती तुम्हाला माहिती आहे की मागच्या मे महिन्यामध्ये प्रचंड वाढलेल्या होत्या, परंतु जून महिन्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती आता स्वस्त होणार आहेत. कारण पेट्रोल डिझेलची आयात निर्यात आता सुरू झालेली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक राहणार आहे. फडणवीस साहेबांनी आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलच्या किमती आता स्वस्त होणार आहेत. यासोबतच पुढचा जो बदल होणार आहे, तर तो बदल म्हणजे लाईट बिलचे मीटर. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आता स्मार्ट प्रीपेड मीटर बसवलेले आहेत. जर तुम्ही 45 दिवस लाईट बिल भरले नाही तर तुमची लाईट आता अगोदर कसं वायरमॅन येऊन कट कनेक्शन करायचं, परंतु इथून पुढे असं होणार नाही. तुमचा जो स्मार्ट मीटर आहे, तर तो स्मार्ट मीटर डायरेक्ट बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही 45 दिवसांच्या आतमध्ये आपले सर्व लाईट बिल आता भरून टाकायचे आहे. आता बघा मित्रांनो, एकंदरीत 10 महत्त्वाचे बदल आहेत. त्यापैकी पहिला महत्त्वाचा बदल हा रेशन कार्डच्या संदर्भात होता. तर बघा, रेशन कार्डची तुम्ही KYC करायचे आहे, रेशन कार्ड अपडेट करायचे आहे, रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळणार आहेत. आणि आता पावसाळा सुरू होत आहे, तर या पावसाळ्याच्या निमित्तानं एकदाच तुम्हाला 3 महिन्यांचे रेशन धान्य आणि रेशन कार्डवरती काही जिल्ह्यांमध्ये पैसे, काही जिल्ह्यांमध्ये विविध योजना सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर दुसरा बदल बघा, पेट्रोल डिझेलच्या किमती. तर बघा, जून महिन्यामध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे, त्यामुळे तुम्ही घाई करू नका. यानंतर तिसरा बदल लाईट बिलाबाबत होता. तर तो लाईट बिलाबाबत म्हणजे तुम्हाला अगोदरपेक्षा आता लाईट बिल कमी येणार आहे. स्मार्ट मीटरमुळे तुम्हाला आता फायदा होणार आहे, परंतु 45 दिवसांच्या आतमध्ये लाईट बिल तुम्हाला भरावे लागणार आहे. यानंतर पुढचा बदल आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तर आधार कार्ड अपडेट करा, पॅन कार्ड अपडेट करा, जेणेकरून आधार कार्डची आणि पॅन कार्डची सुविधा बंद होणार नाही. यानंतर पेन्शनधारकांसाठी बदल. बघा, पेन्शन तुमचे जून महिन्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, परंतु पेन्शनधारकांनो तुम्ही तुमचं जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट हे सादर केलेलं असायला पाहिजे, तर तुम्हाला पेन्शन येईल. यानंतर नमो शेतकरी PM किसान योजना म्हणजे सरकारी योजनांचे लाभार्थी जे लाभार्थी आहेत, तर त्यांना जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता, जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना नमो शेतकरी PM किसानचे पैसे, यासोबत कर्जमाफी सुद्धा होण्याची जून महिन्यामध्ये शक्यता आहे. यानंतर पुढचा जो बदल आहे, तर तो बदल तो म्हणजे गॅस कनेक्शन. तर बघा, गॅस कनेक्शन आपण बुकिंग करायचो, फोन लावायचो, OTP यायचा, त्यानंतर बुकिंग व्हायचा. परंतु इथून पुढे आता एक मोबाईलवरती ॲप येणार आहे, त्यानंतरच तुम्हाला गॅस बुकिंग करता येणार आहे. यानंतर पुढचा जो नियम आहे, तो बदल आहे, तो म्हणजे खातेधारकांसाठी आहे. तर सर्व खातेधारकांनी आपल्या बँक खात्याची KYC पूर्ण करायची आहे. तर असे महत्त्वाचे 10 बदल होते. तर हे 10 बदल तुम्हाला सांगितलेले आहेत. महत्त्वाची सर्व कामे करा, जेणेकरून प्रत्येक लाभ तुम्हाला मिळत राहील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या मराठी अपडेट्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला
राहा. प्रत्येक महिन्यामध्ये जे पण काय बदल होतील तर ते सर्व बदल तुम्हाला पाहायला मिळत राहतील. आणि एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा.